छात्रों की गूंज या कार्यक्रमाबद्दल तरुणांनी प्रतिसाद दिलाय। राहुल गांधींच्या कार्यक्रमासंदर्भात महायुतीच्या बैठकीत चर्चा आहे। महायुतीनं जेनझी मुद्दा गांभीर्यानं घेतलाय। काल उशिरा झालेल्या महायुतीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट आहे। सावर्डे इथल्या महामार्गावर 2.5 ते 3 फूट खोल खड्डे आहेत। गणेशोत्सवाच्या तोंडावर या ठिकाणी मात्र कोकणवासियांचे प्रचंड हाल होणार आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। मी सध्या मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील सावर्डे इथे उभा आहे आणि तुम्ही बघाल तर भला मोठा इथे खड्डा पडलेला आहे। खरं तर इथले जे ग्रामस्थ आहेत त्या खड्ड्यामध्ये काही लोक पडू शकतात किंवा मग जे प्रवासी ते पडू शकतात म्हणून इथे उभे आहेत। उभे इथे 2.5 ते 2.5 फुटाचा खड्डा आहे, हा इथं पडलेला आहे। खरं तर काल इथे मोठा अपघात झालेला आहे आणि एक कार इथे अपघातग्रस्त झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी इथले जे ग्रामस्थ आहेत ते अलर्ट मोडला आहेत। ग्रामस्थ इथे उभे राहून लोकांना सांगतायत की इथे एकूण गाड्या आणू नका, कारण संबंधित प्रशासनाने काळजी म्हणून इथे वाळू टाकलेली आहे। आम्ही चिपळूणवरून सावर्ड्याला येत असताना एका भल्या मोठ्या ह्याच हायवेवर खड्ड्यात पडून आम्ही दोघेही जखमी झालो। माझ्या डोक्याला ते मार लागलाय, 5 टक्के पडलेले आहेत, हाताला जखमा झाल्या आहेत, माझ्या पायाला दोन्ही पायानं जखमा, तशाच माझ्या मुलीला पण जखमा झाल्या आहेत। फार आम्ही दोघेही जखमी झालो। मुलगी माझी कॉलेज करते। हे एवढे अपघात आमच्या स्थानिक लोकांच्यावर पण प्रशासन लक्ष देत नाही। काही आठवड्यापूर्वी इथं मोठे खड्डे पडलेले होते। स्थानिकांनी त्याच्यावर तक्रारी केली होती संबंधित प्रशासनाकडे आणि ती लेंथ आता सध्या बंद केलेली आहे। प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना करावी असे स्थानिक सांगतात, कारण या खड्ड्यामध्ये पडून लोक जखमी होतात, जायबंदी होत आहेत। कॅमेरामॅन प्रफुल्ल समीर, राजेश जाधव, लोकशाही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।